त्याच्यानंतर असं अजित पवार वेगळे पडले. BJP आपल्याच ह्याच्यामध्ये आयसोलेट झाली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आता विचार करावा की त्यांचा धार्मिक प्रचार त्यांच्याच मित्रांना म्हणजे राजकीय मित्रांना आता झेपत नाही अशी परिस्थिती. अजित पवारांचं एक मोठं विधान आता समोर आलं आहे. अजित पवार म्हणाले की मी शरद पवारांना सोडलेलंच नाही. आता अजित पवार काय करतील आणि शरद पवार काय करतील, लोक एकाच घरातले. थांबा एक मिनिट साहेब, केजमध्ये तुम्ही अपक्ष उमेदवाराला वंचितनं पाठिंबा दिला होता, नंतर त्या उमेदवाराने एका भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रचंड मारहाण केली, कसं बघता? माझं कोणाला उमेदवाराला मारहाण केली होणारच आहे, त्याला काही नाही इलाज आहे. त्यांनी प्रसाद घेतला, लोकांनी त्याला प्रसाद दिला. पण रस्त्यावरती काळं फासलं त्याला काही असे त्याच्यामुळे मला माझ्या केलेल्या कार्यकर्त्याचं मी नेहमी समर्थन करतो. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडून असणारा आधी दुसरी अपेक्षा होतो का त्यांनी असणारा फसवण्याचं असणारं काम केलं असेल तर कार्यकर्ते बढवतीलच. प्रचाराला काही शेवटचे ताल किती जागांवर तुम्ही आघाडी घेताय? आम्ही असं एवढंच या ठिकाणी म्हणतोय की मुसलमानांनी यावेळेस मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. किती जागा? ते असणारं मोहम्मद पैगंबरांचं बिल जे आहे ते कपिल पाटील माजी आमदार जे आहेत विधान परिषदेमध्ये, आम्ही असं इंट्रोड्यूस केलं होतं की मोहम्मद पैगंबरांबद्दलचं असणारं आणि इतर देवदेवतांच्या संदर्भातलं वाईट लिखाण लिहिल्या जातं, लोकांच्या भावना दुखवल्या जातात, दंगल होतात. आम्ही असणारं मुसलमानांना हेच म्हणतो की यावेळेस तुमचं मतदान मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचितला तुम्ही द्या. का ते जर तुम्ही असणारं दिलं तर असणारं मोहम्मद पैगंबराचं जे बिल आहे तो कायद्यात रूपांतर होईल. आणि मग निपुर शर्मा अशी जी महिला आहे की तिने आणि इतर ह्यांनी असणारं जे वाईट लिहिलं होतं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात त्याच्यावरती कारवाई करता येईल. आणि आम्ही जे प्रपोज केलेलं आहे त्या बिलामध्ये किमान 7 वर्षाची सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे. तेव्हा मुसलमानांना माझं असणारं पूर्णपणे आव्हान आहे की त्यांनी ह्यावेळेस त्यांचं मत मोहम्मद पैगंबराच्या बिलाला द्यावं. पण तुम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.